हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर सगळीकडे अशीच धावपळ चालू असेल ना, सगळ्यांच्या घरी असेच पसारा निघालेला असेल, सगळ्यांचा दसरा निघालेला असेल. तर आज मी किचनची साफसफाई करायला घेतली. खरं तर आजच माझी सुरुवात आहे म्हणलं तरी चालेल. आजपासूनच मी सुरुवात केली आहे. तर तुमचे कोणते कामं झाले ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सध्या तुमचं काम काय चालू आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. तर आता दसरा दिवाळी आलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाची धावपळ चालू असेल क्लिनिंग करण्यासाठी. तर आता मी किचनचे सगळे सामान काढत आहे आणि खरं तर मी सामान पण भरलेलं नाही ह्या महिन्यामध्ये, कारण म्हणलं असंही दसरा काढायचा आहे. तर म्हणलं दसरा काढल्यानंतर सामान भरूयात, दिवाळी पण येण्यास आलेली आहे. तर आता मी सध्या किचनचे सगळे जे काही डबे वगैरे रिकामे आहेत ते सगळे रिकामे करून घेते आणि जे काही थोडंफार सामान राहिलेलं आहे ते सुद्धा त्या टोपल्यामध्ये व्यवस्थित ठेवून देते. तर लहान मुलं असताना लहान मुलांना घेऊन काम करणं हे खूप अवघड. जे खूप लहान असतील तर एखाद्या वेळेस एका ठिकाणी बसतील, पण अशा प्रकारचे 2-3 वर्षाचे असतील ना तर इतकं मध्ये करतात आणि काहीच करू देत नाहीत. तसंच माझं साज काही झालेलं आहे. शौर्य खूप मध्ये करत होता आणि त्याला प्रत्येक काम त्यालाच करायचं होतं. तर मग मला एक डबा त्याच्याजवळ द्यावा लागत होता आणि तो डबा टोपल्यात नेऊन टाकत होता, जणू त्याला असं वाटत होतं की तोच सगळं काम करतोय. तर इथे मी सगळं किचन रिकामं करून घेते. आणि कधीही ना मैत्रिणींनो, दसरा करताना सगळं काम एकदाच नका काढत जाऊ, कारण आपल्यावरच ते लोड होईल. थोडं काम काढत जावा. एका साईडचं एक पार्ट जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला जास्त काम केल्यासारखं पण वाटत नाही आणि आपलं कामसुद्धा लवकर पूर्ण होतं. तर आज मी हे सगळं काढून घेते, सगळं किचनचा दसरा रिकामा करते. आणि प्रत्येक सण म्हणलं ना तर आपल्याला क्लिनिंग हा महत्त्वाचा पार्ट आहे. क्लिनिंग केलं तरच सण केल्यासारखा, सण आल्यासारखा किंवा सण आहे असं आपल्या गृहिणींना वाटतं. तर अशा प्रकारे मी सगळे हे डबे रिकामे करून घेते आणि शौर्य आणि शिवांश हे सगळे बाहेर नेऊन ठेवत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, हे कॅरेट होतं माझ्यापाशी, त्याच्यामध्ये मी सगळे रिकामे डबे टाकते आणि आता हे शिवांश बाहेर नेऊन ठेवतील, कारण मी हे सगळे बाहेरच घासून घेणार आहे. मध्ये पण मला घासायला जागा आहे, पण मोठे हे डबे म्हणलं बाहेरच बसून निवांत घासता येईल. मध्ये म्हणलं की खूप पाणी होईल आणि शौर्य आणि पण मस्त करू देणार नाही व्यवस्थित, त्यामुळे म्हणलं बाहेर बसून निवांत घासता येईल. तर हे सगळं रिकामं करून घेते. शिवांश आणि शौर्य बाहेर नेऊन ठेवता येते. मुलं थोडीफार अशी मदत मुलांची होतेच. मोठी मुलं असल्यास भरपूर मदत होते, पण आता लहान आहे तरी पण त्यांच्यापर्यंत ते थोडंफार मदत करतात. शिवांश भरपूर मदत करतो मला. तर आता इथे सगळे डबे रिकामे करते. जे काही सामान आहे ते टोपल्यामध्ये ठेवते आणि जे काही उन्हाला वगैरे घालायचं होतं ते सुद्धा मी उन्हाला घालून घेतलेले आहे. तर इथे बघू शकताय सगळं बाहेर मुलांनी नेऊन ठेवले. तर इथे बाहेर सगळे डबे आणून ठेवलेले होते, तर मी इथे सगळे घासून घेते. तर सगळे एकाच सगळे इथं बसून घासून घेतले ना, मग सगळं व्यवस्थित बाहेर सुकायला ठेवता येईल. बाहेर ठेवणार होते, पण आज ना सगळं काम एकत्र झाले. नळाला पाणीसुद्धा आजच आलेलं होतं, त्यामुळं सगळं बाहेर पण धुवाधुवी असते, त्यामुळे डब्यावर उडल म्हणलं. एका रूममध्ये पुढच्या रूम मी स्वच्छ करून घेतले, तर त्या रूममध्येच चटई वगैरे आतरून ठेवली, त्याच्यावरच मी ठेवणार आहे सुकायला फॅनच्या खाली. ते व्यवस्थित सुकतील, कारण आज एकात एक 2 कामं होणार आहे. तर पाणी आल्यामुळे ना घरातले पाणी भरणं, स्वच्छ बाहेरचं घासाघासी करणं, हे सगळं आजच होणार आहे. तर आता मी सगळे डबे घासते. तर इथं बघू शकताय शौर्य कसा बसलाय. शौर्य जिथं मी असते तिथं शौर्य बसलेला असतो, त्यांचा माझ्या मागच असतो तो. तर इथं दोघंही मुलं बसलेली होती, त्यांना बोलत त्यांचं काहीतरी ऐकत मी सगळे डबे घालते. खरं तर हे माझ्यासाठी मनोरंजन पण होते, कारण एकटं बसून काम करण्यापेक्षा मुलांना काहीतरी बोलत, काहीतरी त्यांचं ऐकत केल्यानंतर ना ते काम कधी पटकन होतं ते समजत पण नाही. तर शौर्याचं खूप काही चालू असतं. ते काही ना काही बोलत असतो. त्याची एक भाषा पण वेगळीच आहे, त्याला जास्त बोलता येत नाही. तर त्याचं ऐकत मी सगळं त्याला बोलत सगळं काम करून घेते. तर सगळे डबे मी घासून घेतले आणि काही डबे शिवांशनं लगेच नेऊन पालते वगैरे पण ठेवला, सुकायला पण ठेवलेला होता. तर इथं दोघांचे भांडणं पण चालू असतात. दोघं खूप भांडण पण करतात. हे बघा सगळं रिकामं केले. हे आता ते सगळं घासून पण ठेवले. तर आता वाजलेत 2:30. आता जेवण करून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं थोडंफार आणखीन राहिले. 2 दिवस तर लागतील. आता हे वरचं आज काढू का उद्या काढू हे समजत नाही. तर बघू आता कसं होतंय ते. किचन सगळं रिकामं झालेलं तुम्हाला दाखवलंच आणि सगळे डबे सगळं मी घासलेलं आहे. एक ना एक वस्तू घासलेला आहे. तर ते वरचे 4 डबे होते ते पण नंतर घासणारच आहे. तर इथे सगळे सुकायला फॅनखाली ठेवलेले आहेत. डबे फॅनखाली सुकतायत तोपर्यंत म्हणलं इथलं किचन रूम सगळे स्वच्छ करून घ्यावे. तर खूप दिवस झालं. मी लास्ट टाईम 4 महिन्यापूर्वी अपलोड केला होता व्हिडिओ क्लिनिंगचा. तर त्यानंतर मी आज डीप क्लिनिंग काढलेली आहे.
तर पूर्ण जाळ्या वगैरे सगळं काढून घेतलं व्यवस्थित, सगळ्या भिंतीवर जे जाळ्या वगैरे बसलेल्या होत्या. आणि काय ना ह्याला आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो त्याचं बाहेर जायला कुठं खिडकी वगैरे नाही, त्यामुळं त्याचं जास्त जाळ्या वगैरे बसलेल्या असतात किचनमध्ये. तर सगळ्या जाळ्या वगैरे सगळं काढून घेतलं. आणि ह्या लेंटनवर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितलेला होता, तर ह्या लेंटनवर मी कांदे ठेवले होते गावाकडून आलेले, तर त्याचे पण थोडेफार त्याच्या खाली आतरलेलं होतं, पण तरी पण थोडेफार कांदे खराब झालेले, डाग पडलेले होते, त्यामुळे ते पण सगळं घासून घेतलं मी वरचं लेंटन वगैरे. तर आमच्याकडे याला लेंटन म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं काहीतरी बोललं जातं. पुण्यामध्ये जेव्हा मी राहायला होते त्याला पुण्यामध्ये लापटं असं काहीतरी बोललं जात होतं. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे वरच्या साईडचं सगळं मी घासून घेते, कारण फोडणी वगैरे दिल्यामुळं पण चिकटपणा झालेला असतो तिथं. तर लेंटर वगैरे वरच्या साईडचं सगळं घासून घेतलं. त्याचबरोबर किचनच्या ज्या स्टाईल्स आहेत त्यासुद्धा घासून घेतल्या. स्टाईल्स काही एवढ्या काही घाण झालेल्या नव्हत्या, कारण रोज मी स्वयंपाक केल्यानंतर थोडंफार सगळं घासून घेतच असते थोडंफार, त्यामुळे जास्त काही घाण झालेल्या नव्हत्या. तर तरी पण एकदा म्हणलं धुवून घ्याव्या, त्यामुळे सगळ्या स्टाईल्स वगैरे पण धुवून घेतल्या, किचन ओटा व्यवस्थित साफ करून घेतला. तर माझ्याकडे काही घरी घटं वगैरे नाहीत, घटं वगैरे बसत नाहीत, म्हणजे इथंही नाही आणि गावाकडेही नाही. आमच्या बुडातच घटं नाहीत असं माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं. त्यामुळं पण क्लिनिंग हे दसरा असल्यामुळं, सण असल्यामुळं करावंच लागते. तर क्लिनिंग करून सगळे घेते. थोडीफार क्लिनिंग राहिली, थोडं करणार आहे मी, कारण घटं बसत नसल्यामुळं नंतर ही थोडंफार झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे मी थोडं करणार आहे. जे काही मेन आहे ते करून घेणार आहे. फ्रीजची वगैरे सफाई मी नंतर थोडं कपाट आवरणं, फ्रीजचं करणं, हे सगळं नंतर थोडं केलं तरी चालेल. तर किचनची साफसफाई चालूच होती, तो पण मिस्टर आले होते, त्यांचं जेवण वगैरे केलं त्यांनी, आणि जायचा टाईम झाला होता त्यांचा, तर त्यांनी चहा करायला सांगितली मला. तर बघा त्यांना चहा करून देते, म्हणलं आपण पण पिऊन घ्यावा. आणि गडबडीमध्ये चहा किती सांडला माझ्याकडून. तुमच्याकडून पण असं होतं का गडबडीमध्ये? तर माझ्याकडून तर खूप होतं की जेव्हा खूप काही गडबड असते तेव्हा असंच काही ना काही सांडत राहतं सारखंच. तर मस्त चहा वगैरे झाला. म्हटलं पुन्हा डबल कशाला करायचा, मी पण एकदा लगेच पिऊन घेते, म्हणजे आणखीन कामाला सुरुवात होईल. तर आता मस्त चहा वगैरे पिऊन घेते आणि त्यानंतर कामाला लागते. चहा वगैरे मी पिऊन घेतला. चहा पेईस्तोवर शौर्य उठलेला होता, झोपलेला होता, त्यामुळं तो उठून बसला. आणि त्यानंतर मग त्याला थोडंसं घेऊन घ्यावंच लागतं. त्याला झोपेतून उठलं की थोडं का होईना त्याला घ्यावंच लागतं. लहान मुलांचं असंच असतं, त्यांच्या मनानुसार आपल्याला करावं लागतं. त्यांच्या टाईम टेबलनुसार आपला टाईम बदलावा लागतो. त्यांना जेव्हा मूड असेल आपल्याला काम करू द्यायचं तेव्हा ते करू देतात. मग थोडंसं त्याला खेळवलं आणि त्यानंतर मग परत कामाला लागले. तर इथं बघू शकता मी किचन ओटा वगैरे सगळं साफ करून घेतलेला होता. आणि हे इकडं कपाट वगैरे पण हे केलं. आणि ते स्टीलचं जे रॅक आहे ना हे निघत नव्हतं, त्यामुळे मी इथंच घासून घेतलं. त्यामुळे इथं किचन रूम सगळं मी साफ करून घेतले. शौर्य होता, रडत होता, त्यामुळे मी जास्त काही इथलं शूट केलेलं नाही नंतर. त्यामुळे डायरेक्ट मी पूर्ण क्लीन केल्यानंतरच तुम्हाला दाखवते. इथलं सगळं साफ करून घेतलं. आणि हे 2-3 डबे पण म्हणले होते तुम्हाला काढणार नाही, पण म्हणलं लगेच काढून घ्याव्या. आणि हा एक डब्बा खूप जड आहे, डाळ आहे, त्याच्यामुळे ते काही निघत नव्हतं, त्यामुळे ते तसंच ठेवलं. आणि फ्रीज मी आज केलेलं नाही, फ्रीज मी नंतर सेपरेट त्याचा व्हिडिओ येईल फ्रीज क्लिनिंगचा, तो नंतर करणार आहे, कारण मी एकच काढणार आहे. किचन आपलं सगळं क्लीन होईस तर आपली भांडीसुद्धा सुकलेली होती, तर ते एकदा नॅपकिननं सगळं पुसून ठेवले मी. आणि किचनमध्ये पाठीमागं जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला होता किचन क्लिनिंगचा, त्यावेळेस एका ताईंनी कमेंट्स केली होती की याखाली पेपर वगैरे आतरा. तर मग आज पेपर वगैरे सगळे आतरून घेते. त्यावेळेस माझ्याकडे पेपर नव्हते, त्यामुळं आतरले नव्हते. तर आज मी पेपर वगैरे आधीच आणून ठेवलेले होते. तर मस्त सगळ्या रॅकमध्ये पेपर वगैरे आतरून घेते. आणि पेपर आतरून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये डबे पण सगळे लगेच लावून घेणार आहे. तर वरच्या साईडला पेपर वगैरे सगळे आतरून घेते. तर सगळं इथंच ते स्टीलचं जे रॅक आहे ना ते निघतच नव्हतं, त्यामुळे इथंच धुवून टाकले मी. तर पेपर वगैरे सगळ्या साईडचे आतरून घेते. आणि आतरून घेतल्यानंतर मग डबे वगैरे. हा व्हिडिओ तुम्हाला 5-7 मिनिटाचा टाकलेला आहे, पण हे पूर्ण काम करायला मला पूर्ण अख्खा दिवस गेला. दिवस म्हणलं तर 2 दिवस म्हणले तरी चालेल, कारण सगळे डबे मी लावलेले होते, पण थोडेफार जे होते ठेवलेले होते ते मी दुसऱ्या दिवशी लावले. तर एवढं सगळं पूर्ण क्लीन करायला मला पूर्ण दिवस पूर्ण गेला. सगळे डबे मी लावून घेतलेले होते आजच, पण जे काही थोडेफार छोटे राहिलेले होते ते मग दुसऱ्या दिवशी उठून लावले. तर एवढं खूप पूर्ण अख्खा दिवस तर सगळे डबे वगैरे पुसून घेतलेत आणि त्यानंतर लावून घेतलेत.
तर तुम्ही इथे बघू शकताय. तुम्हाला सगळे डबे ना जास्त करून रिकामेच दिसतील, कारण यामध्ये सामान भरलेलंच नाही. कारण सामान भरायचं आहे म्हटलं, सगळ्या पहिल्यांदा क्लिनिंग करावी आणि त्यानंतर सगळं सामान भरता येईल. म्हणजे डब्या घासलेले असतील, पटकन ठेवायला येतील त्यामध्ये. तर आता मी सगळे डबे वगैरे लावून घेतलेले आहेत. थोडेफार जे काही बारीक सारीक डबे राहिलेले होते, सामान राहिलेलं होतं, ते मी नंतर लावून घेणार आहे. तर दिवसभर पाण्यामध्ये असल्यामुळे तब्येत पण खराब झाली माझी जरा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.